अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढा खतरनाक बैलपोळा कुठंच साजरा होत नसन भाऊ. डायरेक्ट 3 DJ आणि डायरेक्ट 4-5 गावाचं पब्लिक आणि त्यातल्या त्यात इतका धिंगाणा ना भाऊ, काय सांगावा. तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन बडारी घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ. आणि आज मित्रांनो बैल पोळा होता बरं का, पण तरी पण आहे ना आपली थोडीफार नांगरट राहिली होती आणि ती सकाळी ना आपण काढून घ्यायचं काम चालू करून दिलं. आणि मित्रांनो आपले शेतकऱ्याचे खरी साथीदार म्हणजे आपले सर्जा राजाची जोडी आणि त्यांचा आज सण होता म्हणजे बैल पोळा. त्यानिमित्त मित्रांनो आपल्या गावामध्ये इतका डेंजर असा उत्सव होता ना, आणि तेच बघण्यासाठी ना आपण एकदम स्पीड मध्ये आलो. आणि मग गावामध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्या चौकातलेच काही सर्जा राजा जोड्या आपल्याला भेटल्या बरं का. त्यानंतर मित्रांनो चालू झाला आपल्या गावातला एकदम डेंजर आणि खतरनाक असा बैल पोळाचा कार्यक्रम. आणि मग गावचं वातावरण थोडं शांत वाटायला लागलं बरं का. पण तेवढंच ना आपल्या गावामध्ये एका मागे एक ना डीजेचे एंट्री चालू झाल्या ना, इतका खतरनाक मग माहोल बनला. डायरेक्ट पब्लिक इतकी खतरनाक गोळा व्हायला लागली ना, मग काय सांगावं तुम्हाला. आणि मित्रांनो यावर्षी आपल्या गावामध्ये 1-2 नाही तर डायरेक्ट 3 डीजेचा कार्यक्रम होता. पण डायरेक्ट इतका खतरनाक माहोल तयार केला लोकांनी, डायरेक्ट आहे ना कानातच बोट घालायला चालू केले. आणि मागच्या 4-5 वर्षापासून ना आपल्या गावातले ना बैलपोळ्याचं नियोजन इतकं डेंजर राहतं ना का डायरेक्ट 4-5 गावातले लोक आहे ना फक्त आपल्या गावात बैलपोळा पाहण्यासाठीच येते. आणि एवढं खतरनाक नियोजन आहे दुसऱ्या कोणत्या गावामध्ये महाराष्ट्रातले होत असं का नसन ते तर मला माहित नाही. पण आमच्या गावात दरवर्षी याच्यापेक्षा कडक नियोजन होत राहणार. आणि मग शेवटी कुठल्याच वादविवाद वगैरे ना आपला कार्यक्रम आहे एकदम ओके मी थँक्यू सफल झाला बरं का. आणि मित्रांनो तुम्हाला आहे ना आपल्या अशाच नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओ लाईक करून घ्या, कमेंट करून घ्या आणि आपल्या आयडिया लवकरात लवकर फॉलो करून घ्या.